राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या। उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे। मनसैनिक हिंदी भाषिकांवर हल्ले करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। राज ठाकरेंच्या प्रक्षोभक भाषणानंतर हल्ले होत असल्याचा सुनील शुक्ला यांचा आरोप आहे। निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी या याचिकेमधून करण्यात आली। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय। महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत जोडले। श्रेयस, खरं तर आपण पाहतोय राज ठाकरेंविरोधात एकीकडे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली, मात्र त्यानंतर आता संदीप देशपांडे आक्रमक झालेत। या भैयांना राज्यात मुंबईत राहू द्यायचं का नाही असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। काय सांगशील सविस्तर? खरं तर मराठी भाषा ही अनिवार्य प्रत्येक ठिकाणी असावी ही मोहीम मनसेने हाती घेतली। ती मोहीम खरं तर संपलेली आहे, मात्र आता एक वेगळा चित्र समोर येतं, ते म्हणजे हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांचा वाद आता समोर आलेला आहे। शुक्ला यांनी खऱ्या अर्थात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की मनसे या पक्षाचा जे पक्ष आहे तो रद्द करावा, त्यांचे जे विचार आहेत त्याच्याबद्दलचा एक प्रश्न उचलला आहे आणि आता त्याचाच राग कुठे ना कुठे संदीप देशपांडे यांच्या एक्सपोजमधून पाहायला मिळतं। कारण एकंदर पाहिलं गेलं संदीप देशपांडे यांच्या एक्सपोजमधून तो खुल्लं आव्हान ज्याला आहे ते खुल्लं आव्हान दिलं गेलंय। कुठे ना कुठे मनसेच्या सुरुवातीचा जो एक प्रश्न होता, सुरुवातीचा जो वाद होता, तोच आता पुन्हा एकदा समोर येतोय का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र या सगळं लक्ष असताना जी मोहीम खऱ्या अर्थानं संपवली होती, राज ठाकरेंचं पत्र एकंदर आल्यानंतर ती मोहीम संपवण्यात आली, मात्र आता त्या मोहिमेचे जे आफ्टर मार्क्स असतात, जे नंतरचे इफेक्ट्स असतात, ते आता समोर येताना दिसतंय का आणि त्या वादानंतर हा वाद चिघळतोय की शांत होतोय, त्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। एकंदर पाहिलं गेलं तर हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांचा वाद हा मनसेनी डे 1 पासून घेतला होता, मात्र पहिल्या दिवसाचा वाद आता एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा खुणावतोय का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण नक्कीच श्रेयस, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।